दुसऱ्यांच्या जीवावर उड्या मारायची सवय नाही आम्हाला, पण आम्ही दुसऱ्यांच्या जीवावर उड्या मारायची सवय नाही आम्हाला, पण आम्ही स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेके प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं जे लिरिक्स वापरलेले आहेत किंवा जे डायलॉग वापरलेत तुम्हाला इथं दिलेले आहेत आणि याचा इफेक्ट तुम्हाला इथंच मिळून जाईल. त्यानंतर जी वैयक्तिक PNG आहे तीही तुम्हाला इथं दिलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये लागणारं जे मटेरियल आहे ते सिम्पली इथंच आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. प्लस आपण मटेरियल लिंकमध्येही तुम्हाला हे जे मटेरियल आहे ते प्रोव्हाइड अशा प्रकारे केलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, इमेज ॲड करून घ्यायचा. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा अशा प्रकारे स्टेटस क्रिएट करू शकता. आता जसा मी हा डेमो इमेज ॲड केलाय तसा तुम्ही स्वतःचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर खालील मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन आपल्या याची साईज आहे ना वाढवून घ्यायची अशा प्रकारे बघू शकताय. आणि इमेज आहे तो इथं आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने इमेज आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आणि याची लेंथ आहे ती आपल्याला शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता वाढवून घेतल्यानंतर काय करायचं, हे बीटमार्क समोर यायचं आहे आणि जिथं आपला डायलॉगचा बीट संपून जिथं आपलं मेन म्युझिक चालू होतं आहे तिथं आपल्याला कट करायचे. म्हणजे 7.15 या सेकंदाच्या बीटमार्कला इथं आपल्याला 2 भाग करून घ्यायचे. आता 2 भाग करून घेतल्यानंतर हे इमेज लेअर काय करायचे, लॉंग प्रेस करून आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. अशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर काय करायचं आहे, दुसराही इमेज लेअर कट केलेला तोच आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. आणि बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर इथं काय करायचं, दोन्ही इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि अशा प्रकारे बघू शकता इफेक्ट मी तुम्हाला इथं दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिला जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. तर सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे तो पहिला इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघून आपल्याला इथं शेकी प्रीसेट ओपन करून सेकंड नंबरचा इफेक्ट बघू शकता अशा प्रकारे राहणार आहे. तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता 7.15 सेकंदाच्या लेअरला जो दुसरा इमेज आहे त्या इमेज लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. तर पेस्ट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. त्यानंतर इथून बॅक निघून आपण शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. आणि थर्ड नंबरचा तुम्हाला लेअरचा इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली अशा प्रकारे राहणार आहे. तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून काय करायचं आहे, मेन प्रोजेक्टला येऊन या प्रत्येक लेअरला मी आता ऑलरेडीच पेस्ट केलेला आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल इथं बघू शकता ज्या PNG आहेत त्या सिम्पली अशा प्रकारे जे इथं शो होतील जे तुम्ही सेट करू शकता. तर हा इमेज आहे तो अशा प्रकारे त्यामुळे मी इथं सेट केलेला आहे. त्यानंतर बघू शकता जसा तुमचा इमेज राहणार तसं तिथं तुम्हाला त्या PNG आहेत त्या म्हणजे डायलॉग PNG आहेत त्या अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहेत. आणि या प्रत्येक इमेज PNGला तो इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तर अप्लाय झाल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.